सोलापुरात शाळेच्या बसमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। बसचं चाक डोक्यावरून गेल्यानं विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय। अनुराग राठोड असं या मृत विद्यार्थ्याचं नाव। अनुरागच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांनी आक्रोश केल्याचं बघायला मिळालं। शिवसेनगर येथील विद्यार्थी अनुराग तिप्पन राठोड हा श्री संत गाडगेबाबा महाराज आश्रम प्रशाला कवठे येथे शाळेला गेला असता येताना बस चालकाच्या आणि तेथील शिपाईच्या हलगर्जीपणामुळे आज त्या एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेलेला आहे। तरी या सर्व घटनेला पूर्ण शाळा प्रशासन, कर्मचारी आणि तेथील जे प्रशासन आहे, संस्थापक वगैरे या सगळ्या गोष्टीला हे जबाबदार आहेत। कारण आज आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्या सोबत आहेत। अनिकेत, खरं तर दुःखद अशी बातमी ही म्हणावी लागेल। नेमका कसा हा अपघात घडलेला होता आणि आता कुटुंबियांकडून सुद्धा आक्रोश व्यक्त केला जातोय? नक्कीच गौरी, आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरामध्ये 13 वर्षीय जो अनुराग राठोड आहे तो शाळेच्या बसमधून पडल्यानं त्या विद्यार्थ्याचा जो आहे तो मृत्यू झाल्याचं चित्र दिसतंय। खरं तर दुःखद घटना म्हणावं लागेल। शाळेतून जो परत येत होता आणि त्या परत येत असतानाच बसमधून तो खाली पडला आणि खाली पडल्यानंतर ना त्याच्या डोक्यावरून जे आहे ते बसची टायर गेल्यानं हा मोठा दुःखद असा अपघात झालेला आहे। खरं तर या अनुरागची बातमी जी आहे ती कळताच कुटुंबियांनी आक्रोश व्यक्त केलेला आहे। संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झालेली आहे आणि बसमध्ये विद्यार्थी असताना दरवाजा का बंद केला नाही असा देखील जाब जो आहे तो आता या संपूर्ण कुटुंबियाकडून विचारण्यात येतोय। या प्रकरणी बस चालक असेल, वाहन चालक असेल आणि त्याचबरोबर शाळा प्रशासन असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील शिंदे गटाची जी आहे ते शिवसेनेकडून मागणी केली जाते। खरं तर मोठा अपघात म्हणावा लागेल। 13 वर्षीय असणाऱ्या शाळेकरी जो मुलगा आहे तो शाळेतून परत असताना ही घटना घडल्यानं आता संपूर्ण परिवार जो आहे तो आता आक्रोश व्यक्त करत असल्याचं चित्र दिसतंय गौरी। नक्कीच अनिकेत, खरं तर दुःखद असा हा प्रकार म्हणावा लागेल, घटना म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।